आणि मॉरिसचा अंगरक्षक मिश्राला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मिश्राची अधिकृत परवाना असलेली बंदूक आहे असं प्राथमिक तपासामध्ये समोर आलंय। या मिश्राच्या बंदुकीचा वापर करत घोसाळकरांची 5 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे अशी माहिती सध्या समोर येतेय। अल्पेश करकरे आपल्याला अधिक अपडेट देतील। अल्पेश, काय घडतंय नेमकं आणि तपास कोणत्या दिशेने सुरू आहे? अभिषेक घोसाळकर यांच्या गोळीबार प्रकरणामध्ये मॉरिसचा अंगरक्षक मिश्रा याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडे असलेली बंदूक देखील पोलिसांनी यापूर्वीच जप्त केली होती। मिश्राकडे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अधिकृत परवाना असलेली बंदूक आहे असे प्राथमिक तपासामध्ये समोर आलेले आहे। या मिश्राच्याच बंदुकीचा वापर करत अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या या मॉरिसने झाडल्या होत्या आणि त्यानंतर या बंदुकीतल्या गोळ्या संपल्यानंतर त्यांनी पुन्हा 2 गोळ्या या बंदुकीमध्ये घातल्या आणि त्यानंतर स्वतः देखील गोळ्या झाडत आत्महत्या केल्याची आतापर्यंतच्या तपासामध्ये पोलीस सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे मॉरिसचा अंगरक्षक मिश्रा याला आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे पुढील चौकशी त्याची सुरू आहे आणि तपासात नवीन अपडेट आता पुढे येण्याची शक्यता आहे। प्रज्ञा। अल्पेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।